चोपड़ा तालुका में सर्दी पिछले कुछ दिनों से रात के समय ठंड बढ़ने के कारण सर्दी, खांसी, कफ और श्वास संबंधित रोगों के मरीजों में वृद्धि देखी जा रही है। चोपड़ा उपजिला अस्पताल में वातावरण में बढ़ती ठंड के कारण सर्दी, खांसी, बुखार और श्वास संबंधित परेशानियों वालों मरीजों की संख्या बढ़ती दिखाई दे रही है। उपजिला अस्पताल के अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटिल के अनुसार अस्पताल की ओपीडी में लगभग 500 से 600 मरीजों की वृद्धि हुई है। डॉक्टर सुरेश पाटिल ने लोगों को सलाह दी है कि ठंड के कारण होने वाली परेशानियां विशेषकर बच्चों और बुजुर्गों में नजरअंदाज न करें। डॉक्टर की सलाह अनुसार दवा ले, रात के समय गर्म कपड़े पहने और आवश्यक होने पर ही घर से बाहर निकले। सध्या डिसेंबर महिन्यामध्ये वातावरण अचानक बदललेलं आहे। जोरदार थंडी वाऱ्यामुळे सरासरी तापमान अतिशय कमी झालेलं आहे। तर या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अनेक प्रकारच्या रोगांना सामोरं जावं लागते। त्याच्यात मुख्यत्वे करून श्वासांसंबंधीचे आजार, उदाहरणार्थ सर्दी, खोकला, दमा किंवा संबंधित आजार हे अतिशय आता होण्याची शक्यता असते। रुग्णांच्या संख्येमध्ये सध्या तरी या रुग्णांची वाढ झालेली आहे। तसेच या थंडीच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना एकच सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत जर तुम्ही आजारी पडला, तुम्हाला त्रास होत असेल, अंगावर काढायचं नाही आहे, तुम्हाला सावरच्या दवाखान्यात किंवा सरकारी रुग्णालयात दाखवायचं आहे, योग्य ट्रीटमेंट घ्यायची आहे, योग्य तपासणी करून घ्यायची आहे। तसेच तुम्हाला जर दम्यासाठी किंवा श्वसन संस्थेचे आजार असतील तर त्यांनी विशेष करून काळजी घ्यायची आहे, कारण या सीझनमध्ये त्यांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे। तसेच थंडीच्या आणि कमी तापमानाच्या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच रात्री वगैरे किंवा बाहेर पडायचं आहे। जर बाहेर पडताना पूर्ण काळजी नागरिकांनी घ्यायची। दादा, लहान मुलांना याचा परिणाम होऊ शकतो, तर त्या पालकांनी काय काळजी केली? सध्या तरी कमी घसरलेल्या तापमानामुळे लहान मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यता असते, कारण त्यांच्या वयामानानुसार त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी अधिक प्रमाणात असते। त्यांना सर्दी, खोकल्यासारखे आजार किंवा अस्थमासारखे आजार वाढण्याची जास्त शक्यता असते। तरी अगोदर सांगितल्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये थंडी पडलेली असताना बाहेर निघायचं नाही आहे। जर कधी बाहेर निघायची वेळ आली अत्यंत गरजेचं आहे काही कारण असतं तर त्यांनी पूर्ण काळजी घ्यायची आहे, गरम कपडे घालायचे आहेत। तसेच मास्क, टोपी, स्वेटर वगैरे या गोष्टी व्यवस्थित करूनच मगच बाहेर निघायचं आहे। तसेच तुमच्या घरातील मुलांना जर कधी काही त्रास होत असेल तर त्यांनी त्वरित दवाखान्यामध्ये दाखवायचं आहे। दादा, सध्या ओपीडी किती आहे आपल्याकडे? सध्या तरी 500 ते 600 सरासरी ओपीडी आपल्याकडे आहे आणि जास्त करून श्वसन संबंधित आजाराचे रुग्ण